काय सांगाल आपण? नाही, हा जो वाघ नदीवरचा हा पूल आहे, आमगाव सालेकसाला जोडणारा, हा जर CSR फंडातून मंजूर झाला असेल ते मला माहीत नाही. CSR फंड हा कंपनी देत असते आणि कंपनी ब्रिज बांधण्यासाठी CSR फंड देत नाही. ती एज्युकेशनल आणि सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी आणि जनोपयोगी वस्तू याच्यासाठी देत असते. आणि या अनुषंगाने मी जी कारवाई केलेली आहे, मी काही कामं CRF फंडातून मिळावे, CRF म्हणजे सेंट्रल रोड फंड असतो केंद्राकडे, त्या फंडातून ती कामं व्हावीत म्हणून मी प्रस्ताव दिलेले होते. आणि सरळ प्रस्ताव मी नितीन गडकरी साहेबांकडे घेऊन गेलेलो होतो. त्याच्यातले त्यांनी मला सांगितलं की CRF फंड आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. परंतु मी ज्यांना तेव्हा सांगितलं की हा जो ब्रिज आहे हा सालेकसा आणि आमगावला जोडणारा हा खिडखिडीत झालेला आहे आणि आम्ही जड वाहतूक बंद केलेली आहे. मलाच लोकांनी निवेदन केलेलं होतं की जड वाहतूक इथून बंद करावी, नाहीतर हा पूल कोसळू शकतो. म्हणून मग मी ती जड वाहतूक बंद व्हावी याच्यासाठी ते बॅरियर्स लावले. आणि आता या ठिकाणी जड वाहतूक बंद आहे आणि लवकरात लवकर हा ब्रिज तयार व्हावा, आवागमन थांबेल. आणि आता सध्या आवागमन बसेस किंवा बाकी मध्य प्रदेशवरून जातात, ही व्यथा गडकरी साहेबांना सांगितली. तेव्हा त्यांनी म्हटलं की हा ब्रिज मी करून देतो. परंतु हा ब्रिज करून देतो म्हणाले, मी त्यांच्याकडून निघालो. परंतु त्यांच्या हे लक्षात आलं की हा त्यांच्याकडे नाही आहे, हा नॅशनल हायवे नाही, हा स्टेट हायवे आहे. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की नाही म्हणे, तो तर स्टेट हायवे आहे, मग तुम्ही या म्हणे परत माघारी. पुन्हा माघारी त्यांनी घरी बोलवलं. पुन्हा गेलो त्यांच्याकडे, हा स्टेट हायवेमध्ये आहे म्हणे, हा आमच्याकडे येत नाही. परंतु त्यांनी एक कबूल केलं की हा ब्रिज जर आवश्यक असेल तर मी CRF फंडातून हा मी तुम्हाला एक ब्रिज देतो, बाकीचे कामं देत नाही. म्हणून त्यांनी हे घेतलं. जर कोणी ते प्रस्तावित केलं असेल, राज्य शासनाकडे केलं असेल, राज्य शासनाचा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्राकडे जातो CRF फंडातून निधी मिळावा म्हणून. परंतु जो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून गेला त्याच्यामध्ये उल्लेख नाही, कुठल्याच कामाचा उल्लेख नाही. मी जे 3 कामं इथले ह्या आपल्या गोंदिया जिल्ह्यातले प्रस्तावित केलेले होते ते होते, हा जो आता आपण उभे आहोत, हा वाघ नदीवरचा हा ब्रिज आमगाव सालेकसाला जोडणारा, दुसरा आमगाव ते सालेकसा रोड, आणि तिसरा आमगाव ते कामठा रोड. हे 3 कामं दिलेली होती आणि 3 कामं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गडचिरोली यांनी ती प्रस्तावित केली होती. परंतु तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने तिकडे पाठवला नाही. मी डायरेक्ट नितीन गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांनी कबूल केलं की 25 कोटी रुपये मी प्रस्तावित केलेले होते, त्यांनी स्वतःहून नाही दिले. मी स्वतः माझ्या पत्रामध्ये आहे, माझ्या पत्रामध्ये मी 25 कोटी रुपये ते ह्या कामासाठी प्रस्तावित केले होते. 25 कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि ही मंजुरी त्यांनी दिलेली आहे. आणि त्या यादीमध्ये एकच नाव आहे हा इथला, आमच्या गोंदिया जिल्ह्याचा म्हणा किंवा भंडारा जिल्ह्याच्या कामाचा फक्त हा एकच नाव आहे त्या CRF फंडाच्या यादीमध्ये, कामं नाही. जर असे असतं तर अनेक आमदार आहेत, अनेक आमदाराचे कामं राहिले असते त्याच्यामध्ये. बरेच लोक त्या ठिकाणी प्रस्तावित करतात, आमच्याकडचं पण रोड रस्ते झाले पाहिजे, आमच्याकडचं ब्रिज झाले पाहिजे. परंतु हाच कसा काय आहे एवढ्याच्यासाठी की माझे जे पत्र आहेत आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने जे प्रस्ताव तिकडे पाठवलेला आहे त्याच्यामध्ये नमूद आहे, माझ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने माझं नाव नमूद केलेलं आहे, खासदार श्री डॉक्टर रामदेव किरसाळ यांनी प्रस्तावित केलेले कामं म्हणून. एवढं सगळं रेकॉर्ड असताना सुद्धा जर कोणी श्रेय घेत असेल तर घेऊ द्या, मला काही त्याची हे नाही आहे. तर नेमकं आहे जे ह्या पुलाचे बांधकाम होत आहे तर ते आमदारांनी जे म्हटलं CSR फंड, तर ते खरं आहे की CRF फंडमधून? CSR फंडातून नाही आहे, CRF फंड आहे. तो CRF फंड आहे, सेंट्रल रोड फंड असतो, जे पेट्रोलवर जो सेस आकारला जातो रोड, त्याच्यातून तो फंड निर्माण होतो आणि त्या फंडातून रोड रस्ते निर्माण करण्यासाठीच तो फंड वापरला जातो आणि तो राज्यांना दिला जातो. आणि त्या हिशोबाने त्यांचे अधिकार आहेत मंत्री महोदयांचे, केंद्रीय मंत्री महोदयांचे ते देण्याचे, त्यांनी तो दिला. आणि मी जरी असं कोणाला वाटत असेल की मी अपोजिशनमध्ये आहे, असं नसते. एखाद्याला विकास करायचा असेल तर अपोजिशनच्या नेत्याच्या पण सुद्धा ऐकतात, खासदाराचं सुद्धा ऐकतात, त्यांनासुद्धा. कारण की हा मी माझ्यासाठी मागत नाही, माझ्या खाजगी काम नाही आहे, हा लोकांचं काम आहे. जर एखादी वस्तू जीर्ण झाली असेल आणि त्याच्याशिवाय सगळं आवागमन थांबत असेल
तर ते कोणी पण देतात, त्याला काय. मागील पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला होता, त्यामुळे कित्येक शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. आतापर्यंत शेतकऱ्यांची भरपाई मिळालेली नाही. काय शेतकऱ्याची नुकसान भरपाई या सरकारने मागच्या वर्षीसुद्धा दिली नाही आहे आणि यावर्षीचं विशेष नाही, कारण की मागचीच दिली नाही अजून, या वर्षीची पण दिलेली नाही. आणि जी उन्हाळी फसल लावलेली होती लोकांनी, रबी फसलमध्ये बरंच नुकसान झालं लोकांचा, ते पण अजून जे नुकसान भरपाई आलेले नाही, कारण की शासनाकडे पैसेच नाहीत ना. दिवाळखोर झालेलं आहे शासन, कुठून पैसे देणार. लोकांचे देयके अनेक थांबलेले आहेत, अनेक योजनांचे पैसे थांबवून ठेवले आणि त्या लाडक्या बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवले आणि आता पैशाचा खडखडाट आहे. MIRGचे पैसे देत नाही, त्याच्यानंतर विंधन विहिरीचे पैसे देत नाही, धानाचे चुकारे वेळेवर देत नाही, 3-3, 4-4 महिने लेट करतात. हे सगळी अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र शासनाची.